नमस्कार, मी डॉक्टर सुश्रुत तातेड. मी एक बोर्ड सर्टिफाईड प्लास्टिक सर्जन आहे आणि मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो. आज आपण एका टॉपिकविषयी माहिती घेणार आहोत, ज्याचं नाव आहे ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी. ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी म्हणजे ज्या महिलांचे स्तन हे फार मोठे असतात, त्यांना त्यामुळे बऱ्याचशा संकटं त्यांना येतात, बरेचसे प्रॉब्लेम ते फेस करतात. त्याच्यामुळे आपल्याला ही सर्जरी करणं अनिवार्य आहे आणि हे तुम्हाला फार हेल्पफुल राहील. तर आता आपण हे जाणूया की ही सर्जरी कोणत्या महिलांनी करावं. तर ही सर्जरी अशा महिलांनी करावं ज्यांचे जे स्तन आहे ते खूप मोठे आहे आणि त्याच्यामुळे त्यांना मानदुखी, पाठदुखी आणि छातीवर बर्डन आल्यासारखं वाटतं किंवा छाती पण कधी-कधी दुखते. त्यांना बाहेर समाजात जाताना फार एम्बॅरसमेंट होते आणि त्यांना बाहेर जावंसं वाटत नाही. त्यांना कपड्याचे ऑप्शन्स जास्त भेटत नाही कारण की त्या साइजचे कपडे त्यांचे अवेलेबल नसतात. तर आणि परत जास्त ब्रेस्ट मोठे असल्यामुळे त्यांचा जो बगलचा जो एरिया असतो तिथे फार घाम साठतं आणि त्या साठलेल्या घामामुळे त्यांना खूप त्रास होतो. कधी-कधी तिथे जखमसुद्धा होऊ शकते. तर अशा महिलांनी हे ऑपरेशन करून घ्यावं आणि त्यांना जो त्रास आहे त्यामुळे त्यांचा तो कमी होईल. परंतु तरी बऱ्याच महिला आणि जास्त करून महिला हे ऑपरेशन करणं टाळतात कारण की त्यांना काही गोष्टींची भीती वाटते. जसं की त्यांना असं वाटतं की हे ऑपरेशन फार मोठं आहे आणि यामुळे त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर स्कार म्हणजे व्रण येतील. तर मी तुम्हाला जसं तुम्ही ह्या फोटोत पाहत आहात की मोस्टली जो व्रण आहे तो काळ्या निप्पलचा एरिओलाचा जो एरिया आहे तिथे आहे आणि इन्फ्रामेमरी फोल्ड म्हणजे स्तनांच्या खालच्या भागात मोस्टली जो स्कार आहे तो आहे. त्याच्यामुळे फारच छोट्या प्रमाणात स्कार जो आहे तो समोर असतो आणि तो आपण काही मलम किंवा स्कार प्रोटोकॉल वापरून तो बऱ्याच अंशी आपण कमी करू शकतो. परंतु स्कार किंवा व्रण हे फार सब्जेक्टिव्ह मॅटर आहेत आणि हे प्रत्येक पेशंटच्या हीलिंग पॉवरवर ते अवलंबून असतं. दुसरी माझ्या पेशंटची तक्रार असते, की हे ऑपरेशन फार मोठं आहे आणि आम्हाला फार दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागू शकतं. तर हे ऑपरेशन जे आहे ते आपण जनरल एनेस्थेशिया म्हणजे पूर्ण भूलमध्ये करतो आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये करतो. तुम्हाला ज्या दिवशी आम्ही ॲडमिट करतो, त्या दिवशी आम्ही ऑपरेशन करतो आणि मोस्टली दुसऱ्या दिवशी तुम्हाला आम्ही घरी सोडतो. घरी सोडताना आम्ही तुम्हाला एक स्पोर्ट्स ब्रा असते ती देतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला पेन होत नाही आणि जे शेप आहे तो मेंटेन करण्यास आपल्याला मदत होते. सगळ्यांना जास्त काळजी असते की खूप पेन होईल. तर हे तुम्हाला मी सांगू शकतो की ऑपरेशनचं दरम्यान आपण पूर्ण झोपवल्यामुळे तुम्हाला बिलकुल काहीच पेन होणार नाही आणि ऑपरेशन झाल्यावर थोडासा पेन होईल, पण तो आपण पेन किलर गोळ्या घेऊन तो आपण फार अंशी कमी करू शकतो. परंतु ऑपरेशनचे जे फायदे आहेत, ते ह्याच्यापेक्षा खूप जास्त आहेत. त्याच्यामुळे थोडंसं पेन आपण जर सहन केला, तर आपलं आयुष्य पुढचं सुखकर होईल. सर्वात कॉमन प्रॉब्लेम जो मला येतो, तो हे होतो, की पेशंट म्हणतात, की "आम्हाला तुमचं बोलणं पटलेलं आहे आणि हे ऑपरेशन आम्ही करू, पण तुम्ही हे लायपोसक्शनच्या माध्यमातून करा आणि ऑपरेशन नको." तर मी तुम्हाला हे सांगतो, की जेव्हा तुमचे ब्रेस्ट जेव्हा मोठे होतील, तेव्हा ते स्किन पण मोठी होते आणि चरबी पण मोठी होते. लायपोसक्शनमध्ये आपण फक्त फॅट बाहेर काढतो, स्किन आपण कमी करू शकत नाही. त्याच्यामुळे तुमचे जे ब्रेस्ट आहेत ते फारच बिलबिले होऊन खाली आणखीन लटकू शकतात. त्याच्यामुळे आपण ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी हे प्रिफर करावं आणि लायपोसक्शन टाळावं. त्याच्यामुळे मी तुम्हाला आग्रह करीन, की तुम्ही आम्हाला येऊन भेटा किंवा तुमच्या जवळच्या प्लास्टिक सर्जनना भेटा. आम्ही आमच्या काही पेशंटला आमचे जे जुने पेशंट आहेत त्यांच्याशी पण बोलणं करून देतो. त्या जुन्या पेशंटला ते बोलतात आणि त्यांना माहीत पडतं, की त्यांचं आयुष्य किती बदललेलं आहे. त्यांचे कपड्यांचे ऑप्शन्स, व्हरायटी किती वाढलेली आहे. ते बाहेर जाताना त्यांना बिलकुल लाज वाटत नाही आणि त्यांना असलेला जो मानदुखी, पाठदुखीचा जो त्रास आहे तो सुद्धा कमी झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही निर्णय घ्या, डॉक्टरांना, प्लास्टिक सर्जन्सला भेटा आणि आपला हा जो प्रॉब्लेम आहे तो सोडवून घ्या. ह्या संबंधित आपल्याला आणखीन काही माहिती हवी असेल तर आम्हाला खाली दिलेल्या WhatsApp नंबरवर आपण मेसेज करू शकता आणि आम्ही लवकरात लवकर तुमच्या जे क्वेशन्स आहेत त्याचं उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत. धन्यवाद.